नमस्कार. मी प्राची पिसोळकर, सहाय्यक प्राध्यापक, पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, केटीएचएम कॉलेज, नाशिक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस आणि त्यातील वैकल्पिक विषय समजून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण JMC 302 जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन थिअरीज अँड प्रॅक्टिस या विषयी बद्दल पहिले युनिट बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन समजून घेणार आहोत. बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन या युनिटमधले टॉपिकचे व्हिडिओज पार्ट 1, 2, 3 अशा पद्धतीने असणार आहेत. तर या पहिल्या भागात संज्ञापन म्हणजे नेमकं काय ते जाणून घेणार आहोत. संज्ञापन, ज्याला आपण अगदी सगळ्या प्रकारच्या संज्ञापनाला संवाद म्हणून संबोधतो आणि सहज उच्चारतो, कदाचित त्याच्या अर्थाच्या व्यापकतेमुळे असेल. संज्ञापनाच्या अर्थामध्ये समावलेला आहे अनेकानेक अनुभवांचा साठा, क्रिया, घटना, गोष्टी, तंत्रज्ञान, घडामोडी आणि बरंच काही. म्हणूनच संज्ञापनाची व्याख्या करणे अवघड असले तरी त्याची ओळख आपल्या प्रत्येकाला आहे. बोलणे, पाहणे, ऐकणे, वास घेणे, स्पर्श करणे, चव घेणे, हसणे, रडणे, गप्प बसणे, हातवारे करणे, समजावून घेणे, समजावून देणे अशा अनेक प्रक्रियांमधून संज्ञापन घडत असते. एवढेच नाही तर आपली वेशभूषा, आपले वागणे, चालणे, राहणे, संवाद फेकीची शैली, आवाजातले चढ उतार, वस्तूंचा वापर, आपले आचरण यातूनही आपण काहीतरी सांगत सुचवत असतो. हेही संज्ञापनच आहे. या सगळ्या प्रक्रिया अखंडपणे चालू असतात. अगदी जन्मल्यावर पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत. आपला श्वासोश्वास आणि हृदयाचे ठोके या व्यतिरिक्त अखंडपणे चालणारी संज्ञापन ही एकमेव प्रक्रिया आहे. म्हणूनच जिवंतपणाचा संबंध श्वासासोबतच संज्ञापनालाही लावला जातो. म्हणूनच संज्ञापन म्हणजे जिवंतपणा, संज्ञापन म्हणजे आपले अस्तित्व, संज्ञापन म्हणजे ते सर्व काही जे आपण करतो आणि करत नाही. ज्या क्षणी श्वास थांबतो त्या क्षणी संज्ञापनही थांबते. म्हणजेच संज्ञापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कुठलाही जीव संज्ञापनाशिवाय जिवंत राहू शकत नाही. संज्ञापन साधणं हे कुठल्याही जीवाला अन्न, वस्त्र, निवारा आणि संरक्षणा इतकाच गरजेचं आहे. कधी आपल्या सगळ्या सोयऱ्यांना काही सांगायला तर कधी त्यांना सावध करायला संज्ञापन आवश्यक असतो किंवा संवाद आवश्यकच असतो. संवाद किंवा संज्ञापन यावर फक्त माणसाचीच मक्तेदारी आहे असं नाही, तर प्राण्यांमध्ये सुद्धा संज्ञापन घडते. जंगलातल्या माकडांनी विशिष्ट प्रकारे आवाज काढला की जनावरं सावध होतात. वाघ किंवा शत्रू जवळपासच कुठेतरी आहे याची ती खूण असते. काही विशिष्ट मासे शत्रू जवळ आला की आपल्या अंगातून विशिष्ट रसायनं बाहेर काढून आपल्या भोवती संरक्षक कवच निर्माण करून आपल्या शत्रूलाच तू जवळ आलास तर तू नष्ट होशील अशी काहीशी धमकी देतात. मधमाशांचे आणि मुंग्यांचे गुंजारव, गाई म्हशींचे चाटणे या साऱ्या क्रिया प्राण्यांचे विशिष्ट पातळीवर चाललेले संज्ञापनच दर्शवितात. प्राण्यांचे संज्ञापन ठराविक कारणांसाठी घडताना आढळते. जसे प्रतिकूल परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी, जगण्याच्या लढाईत टिकाव धरण्यासाठी आणि वंश सातत्यासाठी पुनरुत्पादन साधण्याकरिता अशा 3 प्रमुख कारणांसाठी प्राण्यांमध्ये संज्ञापन होते. मानवाची संज्ञापन व्यवस्था इतर कोणत्याही सजीवांपेक्षा खूप विकसित आहे. ती बहुविध, बहुमुखी व व्यामिश्र म्हणजेच अतिशय गुंतागुंतीची आहे. आजचे युग हे संज्ञापनाचे युग समजले जाते. त्यामुळेच केवळ संज्ञापन साधण्यापेक्षा ते त्वरित लवकरात लवकर कसे साधले जाईल आणि अधिकाधिक परिणामकारक कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले असते. संज्ञापन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे
मोठी क्रांती घडून आलेली आहे. म्हणूनच मानवाचा प्रवास देहबोली ते उपग्रह बोली असा झाला आहे. साहजिकच या प्रवासात मानवी संज्ञापन केवळ बचाव, टिकाव, पुनरुत्पादन आणि संगोपन या चक्रापुरतीच मर्यादित राहिले नाही. या मूलभूत प्रेरणांच्या पलीकडे जाऊन इतर असंख्य प्रेरणा, भावभावना आणि अमूर्त विचार व्यक्त करण्याचे सामर्थ्य मानवाने विकसित केले आहे. संवाद साधण्याच्या माणसाच्या खटपटीमध्ये अनेक अविश्वसनीय गोष्टी आढळतात आणि त्यामुळे तो इतिहास रंजक वाटतो. सुरुवातीला आपला संदेश पोहोचण्यासाठी निरनिराळ्या ध्वनी निर्माण केल्या आणि या सामर्थ्यावर त्याने भाषा निर्मितीचा पाया रचला. भाषा हे मानवाच्या अफाट अशा संज्ञापन सामर्थ्याचा केंद्रबिंदू आहे. अमूर्त विचार व्यक्त करण्याची आणि संज्ञापन प्रक्रिया अधिक व्यापक, खोल आणि सामाजिक करण्याची विलक्षण क्षमता भाषेमध्ये असते. भाषा हे संज्ञापनाचे पहिले मानव निर्मित सामाजिक माध्यम ठरते. त्यानंतर आली चित्र, शिल्प, गायन, वादन, नृत्य अशा अनेक अंगांनी संज्ञापनाची इतर माध्यमे विकसित होत गेली. सुरुवातीला आपला संदेश दूरवर पोहोचण्यासाठी माणसानं आहेत त्या साधनांचा वापर सुरू केला. उदाहरणार्थ त्याने झाडांच्या खोडाच्या मदतीनं एंडिमो हे ढोल सदृश्य उपकरण तयार केलं. मग गुहेत चित्र काढून एक चित्रलिपी तयार केली. कबुतरांचाही अभ्यास करून त्यांना प्रशिक्षण देता येतं हे समजल्यावर कबुतरांचाही वापर संदेश वहनासाठी करता यायला लागला. याबरोबर धूर, आग, दवंडी, तुतारी, निरोपे आणि कोड भाषेतला चॅपचा मेकॅनिकल टेलिग्राफ असे अनेक प्रकार आले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून इतरही काही माध्यमे मानवाने निर्माण केली. 15व्या शतकाच्या मध्याला यांत्रिक छपाईचा शोध लागला आणि जनसंज्ञापनाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. आता या 5व्या स्लाइडमध्ये आपण कम्युनिकेशन या शब्दाचा उगम जाणून घेणार आहोत. कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन शब्द कम्युनिकेअर पासून उद्भवला आहे. कम्युनिकेअर म्हणजे टू मेक कॉमन, एक संध होणे. कम्युनिकेशनशी साधर्म्य असलेले इतर शब्द आहेत कॉमन, कम्युनिटी म्हणजे समाज, कम्युनियन म्हणजे भावैक्य, अगदी जिव्हाळ्याचा परिचय, समान धर्मश्रद्धा असे अर्थ ऑक्सफर्ड इंग्लिश मराठी डिक्शनरी देते. कॉमनॅलिटी म्हणजे सामान्यता, कम्युनलिझम म्हणजे जातीयवाद, कम्युनिझम म्हणजे साम्यवाद. हे सगळे शब्द बारकाईने बघितले कुठल्या तरी एका गोष्टीच्या साम्यावरून एक संधपणा किंवा एकत्रित येणे असा संबोध होतो असे लक्षात येते. तर संज्ञापन, सन अधिक ज्ञापन. सन म्हणजे पूर्वी घडून गेलेली, ज्ञापन म्हणजे माहिती, इशारा, सूचना, सूचित करणे, विचार मांडणे, सल्ला देणे, विवरण करणे असा त्याचा अर्थ होतो. तर संवाद हा जो मूळ संस्कृत शब्द आहे, सम अधिक वाद, संवाद. सम म्हणजे कुणाच्या तरी बरोबर, वद म्हणजे बोलणे, कुणाच्या तरी बरोबर बोलणे असा संवादाचा अर्थ होतो. आता आपण काही व्याख्या बघूया. केवल जे कुमार म्हणतात, कम्युनिकेशन इज अ ह्युमन रिलेशनशिप इन्व्हॉल्विंग 2 or more persons who come together to share, to dialogue and to commune, or to be just together, say at a festival or at a time of mourning. म्हणजे संज्ञापन ही एक मानवी संबंधांची प्रक्रिया आहे ज्याच्यात 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात, जे एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात, संवाद साधतात, काहीतरी
किंवा सहज नुसते काही कारणांसाठी एकत्र येतात. एखादा उत्साह असेल, सण असेल किंवा एखादी दुःखी प्रसंग असेल. डेनिस मॅकवेल यांच्यानुसार संज्ञापन ही एक सामायिकता वाढवणारी आणि सामायिकतेतूनच जन्माला येणारी प्रक्रिया आहे. तर मॉन्टेग्यू आणि मेटसन यांच्या मते एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे अनेक मार्ग म्हणजे संज्ञापन. बेल्ट्रॉन यांनी अनुभवांच्या आदानप्रदानासाठी प्रक्रियांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक व सामाजिक गरजांकरता केलेल्या आंतरक्रिया म्हणजे संज्ञापन अशी संज्ञापनाची व्याख्या केली आहे. या सगळ्या व्याख्या बघितल्या, अर्थात जॉन फिस्क यांच्या मते संदेशाद्वारे होणारी सामाजिक देवाणघेवाण म्हणजे संज्ञापन. या सगळ्या व्याख्या बघितल्या की आपल्याला काही समान बाबी लक्षात येतात. एक म्हणजे संज्ञापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती एखादी सुटी कृती नाही. दुसरं, संज्ञापन चालते ते मुख्यत्वे चिन्ह, प्रतीके आणि संकेतांद्वारे चालते. यासाठी चिन्हांचा आणि प्रतीकांचा अर्थ कसे लावायचे याचे काही संकेत आधी माहीत असणे गरजेचे असते. आणि अंतिमतः तिसरं आणि शेवटचं म्हणजे संज्ञापन हा मुख्यतः एक सामाजिक व सांस्कृतिक व्यवहार आहे. तर संज्ञापन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून केला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये संज्ञापनाची प्रक्रिया कशी घडते हे जाणून घेऊया. काही प्रश्न असल्यास या ईमेलवर पाठवा. यासोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.